ढोला धरलाय की आता आग झांजच्या तालावर ढोला धरलाय की आता झाडाला करवाय Once more! Once more! Once more! आग झांजच्या तालावर ढोला धरलाय की आता आग झांजच्या तालावर ढोला धरलाय की आता झाडाला करवाय तर अशा प्रकारे तुम्ही देखील बीट टू बीट व्हिडिओ एडिट करू शकता, पण ते व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला लागणार CapCut आणि CapCut ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ॲप चालवण्यासाठी आपल्याला सुपरपेन ॲपची गरज लागणार आहे. ते आपल्याला प्ले स्टोअरवरती आरामात भेटून जाईल आणि CapCut ॲप्लिकेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर आता आपल्याला CapCut सुपरपेन ते इन्स्टॉल केल्यानंतर ना आपल्याला व्हिडिओ तर सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहिला तर तुमचा बीट्सचा ठोकासुद्धा चुकेल आणि सगळे ॲनिमेशन्स इफेक्ट्स ते इकडे तिकडे ॲड झाल्यामुळं सगळं एकदम व्हिडिओ बेकार होऊन जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम कडकमध्ये व्हिडिओ कसा बनवायचा ते शिकवतो. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला सुपरपेन ओपन करायचं. प्ले स्टोअरवर आपण इन्स्टॉल केलं ना, तो आपल्याला सुपरपेन ओपन करून घेतल्यानंतर त्यात सिंगापूर जो पेन कनेक्ट करायची. त्यानंतर आपल्या CapCutला ओपन करून घ्यायचे. CapCut ओपन केल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर आता इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे. ते न्यू व्हिडिओचा ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आपला जो मी व्हिडिओ दिलेला आहे ना ऑडिओ, तो आपल्याला इथे व्हिडिओच्या सेक्शनमधनं सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आपल्या मेन CapCutच्या लेअरवरती. तर अशा प्रकारे व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं. तर आता आपल्याला व्हिडिओ मटेरियलमध्ये भेटून जाईल. तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून येते एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आपला याचा ऑडिओ आहे ना तो वेगळं करून घ्यायचं आहे. आता ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ना आपण आता बीट्स तसलं देणं बंद केलेलं आहे, तुम्हाला तर माहिती आहे. तर आता बीट्स ॲड करण्यासाठी मी आता जसं सांगतो तसं तुम्ही त्या सेकंद आणि त्या फ्रेमवरती ह्या लेअरला असं स्प्लिट करून घ्यायचं. तर आता सेकंद आणि फ्रेम एक्झॅक्ट दिसण्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही लेअर्सला असं मोठं करून घ्यावं लागणार आहे. तर आता मोठं करून घेतल्यानंतर ना आपल्याला आहे ना स्टार्टिंगला यायचं आहे. त्यानंतर ना 0 सेकंद 24 फ्रेमवरती जायचं आहे. तर आता मी सांगतो हे बरोबर इथे आता मी एक्झाम्पल देतो. 0 सेकंद 24 फ्रेम हे आपलं बीट बरोबर आहे. आता जर तुमची बीट 0 सेकंद मी 23 फ्रेम म्हणलो असतो तर तुम्ही इथे म्हणसाल 23 फ्रेम दिसतच नाही तर कुठे स्प्लिट करू. तर तुमचं हे प्रश्न काय विषय नाही, तर ते तुम्हाला आरामात समजून येईल. ते 22 फ्रेम आहे म्हणजे इथे 22 फ्रेम आणि इथे 24 फ्रेम आहे म्हणजे मध्ये एक अंकाचा गॅप आहे म्हणजे तेच अंक इथे असणार म्हणजे डॉट म्हणजे फ्रेम. तर अशा प्रकारे इथे 24 फ्रेमवरती स्प्लिट करायचे. 0 सेकंद 24 फ्रेम. त्यानंतर 1 सेकंद 18 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे. 1 सेकंद 18 फ्रेम इथे स्प्लिट केल्यानंतर ना आता आपल्याला 2 सेकंद 3 फ्रेमवरती यायचं आहे. 2 सेकंद 3 फ्रेमवरती इथे बघू शकता इथे 2 फ्रेम आहे, इथे 3 आणि 4 अशा प्रकारे 3 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे. इथे आता 2 सेकंद 13 फ्रेमवरती यायचे. ते 2 सेकंद इथे 13 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर 3 सेकंद 8 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे. तर आता 3 सेकंदवरती आपण आलेलो हे कसं कळणार? तर आता इथे वरी जे 3 सेकंद इथे दिसत आहे तिथे 3 सेकंदवरती आल्यानंतर इथे 8 फ्रेमवरती यायचं. अशा प्रकारे इथे आल्यानंतर स्प्लिट करायचे. त्यानंतर 3 सेकंद 18 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे. 3 सेकंद 18 फ्रेमवरती आल्यानंतर स्प्लिट करून 4 सेकंद 1 फ्रेम म्हणजे बरोबर 4 आहे ना, त्या पुढचं डॉट आहे ना ते 1 फ्रेम ह्याच्यावरती येऊन स्प्लिट करायचे. 5 सेकंद 0 फ्रेम बरोबर 5 सेकंदवरती येऊन स्प्लिट करायचे. जर तुम्हाला असं व्हिडिओ बघत जर तुम्हाला बीट्स ॲड करता स्प्लिट करता येत नसेल तर तुम्ही वही आणि पेन घेऊन बसू शकता. त्या वहीवर पेनाने लिहायचे आपले सेकंद म्हणजे 5 सेकंद 0 फ्रेम माझं 5 सेकंद म्हणजे सेकंद आणि फ्रेम ॲड लिहित जायचे. त्यानंतर तुम्ही एका जागेत बसून तुम्ही असं स्प्लिट करून घेऊ शकता. तर आता 5 सेकंद 14 फ्रेमवरती जायचं. 5 सेकंद 14 फ्रेमवरती आल्यानंतर स्प्लिट करून 5 सेकंद 25 फ्रेमवरती येऊन एक स्प्लिट करायचे. 6 सेकंद 8 फ्रेमवरती जायचं. आता 6 सेकंद 8 फ्रेम तर बघू शकता इथे 6 सेकंद इथे 8 फ्रेम इथे येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर 6 सेकंद 16 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर 6 सेकंद 21 फ्रेमवरती यायचे. 6 सेकंद 21 फ्रेम अशा प्रकारे इथे येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर 6 सेकंदचं लाड संपलेलं आहे. आता आपल्याला 10 सेकंद 2 फ्रेमवरती जायचं. डायरेक्ट 10 सेकंद 2 फ्रेमवरती आल्यानंतर इथे एकदम कडक विषय आहे. एवढं गॅप म्हणजे एकदम कडक विषय आहे.
तुम्ही बघितलाच असाल प्रिव्ह्यूमध्ये 10 सेकंद 2 फ्रेमवरती आल्यानंतर ना आपल्याला डायरेक्ट स्प्लिट मारून टाकायचे. 11 सेकंद 28 फ्रेम, 11 सेकंद 28 फ्रेम बरोबर. इथे येऊन स्प्लिट मारायचं आपल्याला. 11 सेकंद 28 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारल्यानंतर ना 12 सेकंद 10 फ्रेमवरती यायचे. 12 सेकंद 10 फ्रेमवरती आल्यानंतर स्प्लिट मारायचे. 12 सेकंद 10 फ्रेमवरती यायचे. 12 सेकंद 10 फ्रेम. तर आपण 13 सेकंदवरती गेलो. आता इथं 12 सेकंद आणि इथे 10 फ्रेम कुठे आहे? आपण आत्ताच मारलेला राव. आता 24 फ्रेमवरती जायचे. 12 फ्रेम 24 12 सेकंद 24 फ्रेम. त्याच्या ह्याला एकदम पुढे गेलो. 12 सेकंद 24 फ्रेम. तर अशा प्रकारे इथे स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना आता 13 सेकंद 6 फ्रेमवरती यायचे. 13 सेकंद 6 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. 13 सेकंद 18 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर 14 सेकंद 2 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर 14 सेकंद 12 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे अशा प्रकारे. त्यानंतर 14 सेकंद 24 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर 15 सेकंद 8 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर 16 सेकंद 7 फ्रेमवरती यायचे. तिथे स्प्लिट मारायचे. 16 सेकंद इथे आणि 7 फ्रेम इथे स्प्लिट मारायचं अशा प्रकारे एकदम कडकमध्ये 16 सेकंद 7 फ्रेम. त्यानंतर 16 सेकंद 20 फ्रेमवरती यायचे. 16 सेकंद 20 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. 17 सेकंद 3 फ्रेमवरती यायचे. 17 सेकंद 3 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. 17 सेकंद 14 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर 17 सेकंद 26 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे अशा प्रकारे. त्यानंतर 18 सेकंद 4 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर 18 सेकंद 21 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचं आपल्याला. तर अशा प्रकारे 21 वरती आल्यानंतर स्प्लिट मारल्यानंतर 19 सेकंद 15 फ्रेमवरती यायचे. 19 सेकंद 15 फ्रेम त्यावरती येऊन स्प्लिट मारल्यानंतर 20 सेकंद 12 फ्रेमवरती यायचे. 20 सेकंद 12 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर 21 सेकंद 8 फ्रेमवरती यायचे. 21 सेकंद 8 फ्रेम इथे स्प्लिट मारायचे. त्यानंतर 22 सेकंद 4 फ्रेम ही आपली लास्ट बीट आहे. 22 सेकंद 4 फ्रेमवरती येऊन स्प्लिट मारायचं अशा प्रकारे एकदम कडकमध्ये आपले बीट्स आहेत ना, तर ते ॲड म्हणजे आता हे फक्त व्हिडिओज ॲड झालेले आहेत. व्हिडिओज म्हणजे आपले काय म्हणतात त्याला स्प्लिट झालेले. तर आता बीट्स ॲड करून घेऊयात आपण. तर आता बीट्स कसं ॲड करायचं आहे ते बरोबर. आता जिथे स्प्लिट केलं आहे तिथे येऊन असं या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून बीट्समध्ये जाऊन ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता जिथे जिथे वरी स्प्लिट केलं आहे ना बरोबर तिथे येऊन या ऑडिओच्या लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून बीट्समध्ये जाऊन ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत बीट्स आहेत ना तर ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर आता मी लगेचच व्हिडिओच्या लास्टपर्यंत बीट्स ॲड करून घेतो. तर आता बीट्स ॲड केल्यानंतर ना आपल्याला आहे ना एकदा बॅकवरती क्लिक करून इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचं. तर ते न्यू प्रोजेक्टमध्ये आपल्याला फोटोजमध्ये जाऊन आपले सगळे फोटोज जेवढे फोटोज आहेत ना तर ते सगळे फोटोज म्हणजे किमान 40-50 जर तेवढे नसतील तर तुम्ही डबलसुद्धा ॲड करू शकता. अशा प्रकारे मी 11 ॲड केलेले आहेत. तर आता ॲडवरती क्लिक करून अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर नाही खाली स्क्रोल करून इथे ॲक्सेप्ट रेशोचं ऑप्शन याच्यामध्ये जाऊन इथे 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून 2 बोटाने असं ह्या फोटोला मोठं करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला असं 2 बोटाने लेअरला मोठं करून घ्यायचे. त्यानंतर आता इथे आपल्याला थोडंसं पुढे म्हणजे आता अशा प्रकारे इथे थोडंसं पुढे येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर हे एक्स्ट्रा भाग आहे ना कट करायचं म्हणजे बारकी फ्रेम आहे ना ही 0.0 सेकंद झाली आहे ना तर आता ही 0.1 सेकंद झाली पाहिजे. 0.0च आहे तर आता 0.1 अशा प्रकारे इथे बघू शकता 0.1 सेकंद झालेले आहे. तर थोडं याला बारकं करून घेऊया. तर आज अशा प्रकारे बरोबर 0.1 सेकंद आहे ना बरोबर असं स्प्लिट करत प्रत्येक लेअरला असं स्प्लिट करायचं म्हणजे एक्स्ट्रा भाग कट करायचं. 0.1 सेकंदच ठेवायचे त्याची लेंथ. तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर ना आता बरोबर आता आपण हे असं मोठं करून आरामशीरमध्ये करत जायचे. तर आता आपण 0 सेकंद 5-6 फ्रेमवरतीपर्यंत ॲड केलेलं म्हणजे 2-3 लेअर ॲड केलेत. तर आता आपल्याला असं करत करत कुठपर्यंत यायचं माहिती आहे का मित्रांनो, हे जे 4 सेकंद आहे ना हे 4 सेकंदपर्यंत तसं बारके बारके लेअर्स 0.1 सेकंदाचे लेअर्स ॲड करत यायचे.
तर तुम्हाला एकदम कडकमध्ये व्हिडिओ दिसेल. तर तुम्ही ते तेवढं एकदा काळजीपूर्वक करून घ्यायचं. त्यानंतर ना 4 सेकंदाच्या पुढचे लेयर्स असं उरले तर त्याला सिलेक्ट करून डिलीट मारून टाकायचं अशा प्रकारे. तर एकदम कडकमध्ये होऊन जाईल. तर आता हे बारके लेयर्स आहेत ना, या लेयरवरती आता आपल्याला स्टार्टिंगला जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन शेक नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या शेक ही लेयर ॲड केली ती ना शेकची इफेक्टची, या लेयरवरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये जाऊन याची स्पीड आहे ना ती 30 च्या आसपास ठेवून इंटेन्सिटी 40च्या आसपास ठेवायची. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना याची लेंथ म्हणजे बरोबर 4 सेकंदपर्यंत आपण फोटोज ठेवले होते. म्हणजे फोटोज ॲड करायचे आहेत बारके लेयर्स. तर आता 4 सेकंद बरोबर 4 सेकंदपर्यंत ह्याचीसुद्धा लेंथ ॲड करायची आहे. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना हे बारकं ठेवू द्यायचं नाही मित्रांनो, असं 2 बोटांनी मोठं करून घ्यायचं आहे. म्हणजे बरोबर 9:16च्या रेशोमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर ना एक्सपोर्ट करून आपल्या गॅलरीमध्ये आपल्याला हे सेव्ह करून घ्यायचं. त्यानंतर ना बॅक येऊन आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. मेन प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर ना आता आपल्याला मेन प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर ना जिथे आपण बेट्स ॲड केले तिथे त्या लेयरमध्ये प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर ना पहिल्या लेयरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून रिप्लेसमध्ये जाऊन आपले कोणताही फोटो सिलेक्ट करायचे. म्हणजे आपले वेगवेगळे फोटोज आपल्याला सगळ्या लेयर्सवरती वेगवेगळे फोटोज रिप्लेस करून घ्यायचे. अशा प्रकारे मी कसं करतोय तसं आता. तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे फोटोज आहेत ना तर ते रिप्लेस करून घ्यायचे आहेत. तुम्ही थोडं लांब-लांबसुद्धा म्हणजे लांब-लांब जाऊन लांब-लांबच्या लेयरवरती सेम फोटोजसुद्धा ॲड करू शकता जर तुमच्याकडे फोटोज नसतील तर. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायची. त्यानंतर ना आता आपल्याला ते ॲड केल्यानंतर ना आता आहे ना आपण आता व्हिडिओ एक्सपोर्ट केला ना 0.1 सेकंडची लेयर होती ना ती एक्सपोर्ट केला ना तो व्हिडिओ, तर तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे लेयरमध्ये. तर आता कुठं करायचं तर मी सांगतो त्या लेयर कितव्या लेयरवरती रिप्लेस करायचं तर मी आता ते सांगतो. तर पहिल्यांदा आपल्याला 2 नंबरच्या लेयरवरती यायचं. त्यानंतर ना खाली स्क्रोल करून रिप्लेसमध्ये जाऊन तो आपला जो आत्ताचा व्हिडिओ जो 0.1 सेकंडचा व्हिडिओ होता ना त्याला सिलेक्ट करून कन्फर्मवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे 2 नंबरच्या लेयरवरती ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला 5 नंबरच्या लेयरवरती ॲड करायचं. तर ते कसं ओळखायचं तर हे पहिली लेयर आहे, त्यानंतर हे दुसरी लेयर, तिसरी लेयर, चौथी लेयर, 5वी लेयर. ही 5वी लेयर 3 सेकंदावरती आहे. त्यावरती येऊन खाली स्क्रोल करून रिप्लेसमध्ये जाऊन तो आपल्याला व्हिडिओ सिलेक्ट आहे 0.1 सेकंडचा फोटो आहेत ना त्या लेयरवरती आपल्याला हा कन्फर्मवरती क्लिक करून रिप्लेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना 5व्या लेयरवरती आल्यानंतर 8व्या लेयरवरती जायचं आहे. हे 5वी लेयर, हे 6वी, 7वी, 8वी. हे 8व्या म्हणजे 4 सेकंद 10 फ्रेमच्या लेयरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये तोच आपल्याला लेयर सिलेक्ट करून कन्फर्मवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर ॲड केल्यानंतर ना आता आपण 8व्या लेयरवरती ॲड केल्यानंतर डायरेक्ट 32वरती जायचं. तर आता 32 कसं हे 8वं होतं हे 9वं, 10वं, 11, 12, 13, 14. हे 14 झाल्यानंतर 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32. तर आता इथे 32 आहे ना म्हणजे 20 सेकंदच्या लेयरवरती आपल्याला हे रिप्लेस करून घ्यायचं अशा प्रकारे. तर एक वेळेस प्ले करून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बरोबर आपण ॲड करत आहोत का नाही ते. तर आता हे रिप्लेस केल्यानंतर आरामात रिप्लेस होऊन जाईल. त्यानंतर ना आता आपल्याला ना 14वी लेयरवरती जायचं आहे. हे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 13वी, 14वी. ही 14वी लेयर आहे ना ह्या लेयरवरती येऊन मी पहिल्यांदा तर फोटो आहे ना तो रिप्लेस करून घेतो. तर अशा प्रकारे रिप्लेसमध्ये जायचं. आता रिप्लेस करून घेतल्यानंतर ना फोटो आपला सिलेक्ट करायचे. त्यानंतर ना 2 बोटाने असं झूम करून घ्यायचं. मोठं केल्यानंतर ना तर अशा प्रकारे केल्यानंतर ना बरोबर 6 सेकंद 20 फ्रेमच्या बीटवरती येऊन इथे ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जायचे. त्यानंतर ना आता व्हिडिओजमध्ये जाऊन इथे 0.1 सेकंदाचे फोटोची लेयर ॲड केली ना ते 4 सेकंडची लेयर ह्या लेयरला ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना त्याच्या पुढच्या बीटवरती म्हणजे 10 सेकंद आसपासची बीट आहे ना त्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे. 10 सेकंद 2 फ्रेमवरची बीट आहे आणि त्या बीटपर्यंत ॲड करून एक्स्ट्रा भाग कट करून असं 2 बोटांनी मोठं करून घ्यायचं. त्यानंतर ना थोडंसं ह्या लेयरला असं थोडंसं वरती घ्यायचं आहे. त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे एक
एकदम लास्टला मास्कचं ऑप्शन आहे, याच्यामध्ये जाऊन इथे हॉरिझॉन्टल हे सर्च करून सर्च नाही तिथे सिलेक्ट करून आपल्याला आहे ना इथे मॅन्युअली ॲडजस्ट करून घ्यायचं. आपल्याला अशा प्रकारे 2 बोटांनी वर खाली करू शकता. इथनं डॉट मतदान 2 बोटांनी इकडे इकडे करू शकता. तर अशा प्रकारे हे करून घ्यायचे. त्यानंतर हे अशा प्रकारे वर करून फेड आणायचे थोडंफार तिथे. तर आपल्याला हे खालचं फोटो हे सिलेक्ट करताना आपल्याला थोडंसं असं खाली आणि खाली जरी आणला तरी चालेल, पण थोडंसं वरी गॅप असलेलं फोटो सिलेक्ट करायचे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे. तर बघू शकता. तर आता हे केल्यानंतर इझिली एकदम कडकमध्ये होईल. तर आता हे ओव्हरली ॲड केली ती ना ओव्हरली त्यावरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ॲडजस्टमध्ये जायचं. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला आहे ना इथे ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करून सॅच्युरेशन आहे ना यामध्ये जाऊन आपल्याला -50 करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर आता सॅच्युरेशन पण झालेलं आहे एकदम कडकमध्ये. तर आता हे एवढं झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन आपल्याला टेक्स्ट ॲड करायचे. त्यामध्ये आपल्याला इमोजीस ॲड करायचे. तर ते स्टार्टिंगला येऊन इथे टेक्स्ट नाही ते टेक्स्टमध्ये आपल्याला 2-3 इमोजीस कोणतेही ॲड करायचे. तर अशा प्रकारे मी कोणतेही ॲड करतो. तर तुम्ही तुमच्या मनानुसार ॲड करायचे अशा प्रकारे. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला थोडं वरती घ्यायचे. त्यानंतर इथे पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून टेम्पलेट्समध्ये ट्रेंडिंगमध्ये आपल्याला कोणतेही टेम्पलेट्स ॲड करायचे एकदम कडकमध्ये दिसेल. तर मी हा ॲड करतो. त्यानंतर ह्याची साईज थोडी बारीक करायची. त्यानंतर अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर ह्याची लेंथ आहे ना ती पहिल्या लेअर एवढीच ठेवायची. पहिल्या लेअरवर एवढी. त्यानंतर अशा प्रकारे पहिल्या बीटपर्यंत ठेवायचे. अशा प्रकारे इझिली ॲड होऊन जाईल. तर आता ॲड झाल्यानंतर आता आपल्याला आहे ना डायरेक्ट आपण जिथे ओव्हरलीमध्ये ॲड केलं ना तर इथे तर आता आपल्याला 6 सेकंद 20 फ्रेमच्या 6 सेकंद 21 फ्रेमच्या बेटवरती येऊन ॲड टेक्स्टमध्ये जाऊन आणखी आपल्याला कोणतेही 2 म्हणजे एक हसण्याची इमोजी आहे ना ही एक ॲड करायची आणि ही एक ही मेन ॲड केल्यानंतर तुम्ही कोणतेही ॲड करू शकता आणखी एक. त्यानंतर काही देखील असं ठेवून आता आपल्याला इथे कोणताही मी हे शॉर्ट नावाचा हे करतोय. त्यानंतर कोणताही टेम्पलेट यूज करून आपल्याला थोडीशी साईज लहान करून इथे बरोबर आपलं मास्कमध्ये जे फेड होतं ना त्या फेडवरती ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे एक्स्ट्रा झालेलं भाग नाहीतर कम पडलं ना हे अशा प्रकारे वाढवून घ्यायचं पहिल्या त्या पुढच्या बेडपर्यंत. तर अशा प्रकारे एकदम कडकमध्ये सगळे इमोजीस ॲड करून होऊन जातील. तर आता इमोजीस ॲड केल्यानंतर आपल्याला आहे ना ॲनिमेशन्स ॲड करायचे. तर आता ॲनिमेशन ॲड करण्यासाठी मी पहिल्यांदा सगळे फोटोज आहेत ना तर ते रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत मी अशा प्रकारे सगळे इमेजेस आहेत ना तर ते रिप्लेस करून घेतलेले आहेत. तर आता इमेजेस ते सगळे रिप्लेस करून आपले सगळे रिप्लेस केल्यानंतर आपल्याला ॲनिमेशन्स ॲड करायचे. तर आता ॲनिमेशन ॲड करण्यासाठी स्टार्टिंगला यायचं. त्यानंतर आपल्याला आहे ना इथे पहिले लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोवरती क्लिक करून डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला कॉम्बोमधला डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 3 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचं आहे. इनमधला अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 4 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला इनमध्ये पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 5 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 6 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमधला अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 7 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये मध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 8 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 9 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 10 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 11 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये SMOK स्मोक नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला इनमध्ये शेक स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 13 नंबरच्या लेअरवरती आपल्याला कोणताही ॲनिमेशन ॲड करायचं नाही, पण आपली ही जी याची ऑपिसिटी आहे ना तर ती कम करायची. खाली स्क्रोल करून ऑपिसिटी ऑप्शनमध्ये जाऊन याची ऑपिसिटी 0 करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 14व्या लेअरवरती आपल्याला कोणताही ॲनिमेशन ॲड केलं नाही, ते आपण सगळ्या ओव्हरली ते ॲड केलेलं आहे.
तर आता 15व्या लेअरवरती यायचं. 15 नंबरच्या लेअरवरती आल्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये इथे कॉम्बोमधला बाउन्सी रश नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर 16 नंबरच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती कॉम्बो नाही, ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमधला आपल्याला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता हे पॉपिंग कँडी हा ॲनिमेशन आपल्याला 16 नंबरच्या लेअरवरती आणि 17 नंबरच्या लेअरवरती, 18 नंबरच्या लेअरवरती, 19 नंबरच्या लेअरवरती, 20 नंबरच्या लेअरवरती, 21, 22, 23 अशा प्रकारे आपल्याला 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 ह्या 23 लेअरपर्यंत पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर ना आपल्याला 24 नंबरच्या लेअरवरती यायचे. 24व्या लेअरवरती आल्यानंतर ना अशा प्रकारे आता बघू शकता. ही 24 नंबरच्या लेअरवरती आल्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला आपल्याला बाउन्स वन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचं म्हणजे 25 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये येते आपल्याला कॉम्बोमधला बाउन्सी रश नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर आता सेम प्रकारे आपल्याला बाउन्सी रश हा ॲनिमेशनसुद्धा आपल्याला 25व्या लेअरवरती, 26व्या लेअरवरती, 27, 28, 29 हे 29 लेअरपर्यंत आपल्याला बाउन्सी रश हा ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना 30 नंबरच्या लेअरवरती यायचं. ह्याची ऑपिसिटी आहे ना ती 0 करायची आणि ह्यावरती कोणताही ॲनिमेशन ॲड करायचं नाही. ऑपिसिटी 0 करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला 31 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला ट्रूबलेन्स नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती म्हणजे 32व्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला डिस्टॉर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना 33 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. 34 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला आपल्याला वेव अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमधला आपल्याला डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर आता आपले ॲनिमेशन्स आहेत ते आरामात ॲड होऊन जातील. ॲनिमेशन्स ॲड झाल्यानंतर आता आपल्याला आहे ना फक्त लास्ट म्हणजे इफेक्ट्स ॲड करायचे. तर ते इफेक्ट्स ॲड करण्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला इफेक्ट्समध्ये जाऊन इथे स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला एक इफेक्ट ॲड करायचे. तो म्हणजे शेक. तो शेक ॲड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला शेक हा इफेक्ट सिलेक्ट करायचे. तर मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे तर त्यामुळे डिलीट मारतो आहे. त्यानंतर स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत आपल्याला त्याची लेंथ ठेवायची. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याची स्पीड आहे ना ती 40 ठेवायची आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला आणखी एकदा स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत ॲड करायचे तो इफेक्ट्स म्हणजे गॉड रेज. तर तो देखील आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये भेटून जाईल. ते गॉड रेज इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड केल्यानंतर आपल्याला ॲडजस्टमध्ये जाऊन इथे खाली स्क्रोल करून इथे ॲटमॉस्फिअर आहे ना हे 50 किंवा 40, 45 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला 20 सेकंद 12 फ्रेमपाशी जायचं आहे. 20 सेकंद 12 फ्रेम इथे आल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईटमध्ये यायचं. त्यानंतर मेटोर METEOR हा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला 20 सेकंद 12 फ्रेमपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं म्हणजे आपोआप ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला 21 सेकंद 6 फ्रेमवरती यायचे. 21 सेकंद 6 फ्रेम इथे आल्यानंतर बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आपल्याला फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट बघायला भेटेल. फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट ॲड केल्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इफेक्ट्स ॲनिमेशन हे सगळं ॲड केल्यानंतर आपला व्हिडिओ तो आरामात बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन याच्यामध्ये जाऊन सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केलं आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ पुढच्या नवीन इंटरेस्टेडमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.